सभी प्रकार के सोने चांदी के दागिने खरीदी करो आप एक ही जगह अरमान ज्वेलर्स में। केडीएम के सोने पर रमजान के पूरे महीने मजदूरी बिल्कुल फ्री और वो भी 100% रिसेल के साथ। हमारा पता 71 सिद्धेश्वर पेठ, बीजापूर बेस, सोलापूर। बांगलादेश जन्म प्रमाणपत्र प्रकरणावर आज मी नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेतली। मालेगाव चौकशीवर मी समाधानी आहे। अनेकांना यात अटक झाली आहे। 17 जिल्ह्यात मी आतापर्यंत या मुद्द्यावर फिरलो। एक प्रमाणपत्रावर जवळपास 1 लाख रुपये खर्च करण्यात आला। जवळपास 2 लाख बांगलादेशी लोकांना निवडणूक काळात हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे। पहा यावर किरीट सोमय्या काय म्हणाले। किरीट सर थोड़ा सर इधर हो जाइए, थोड़ा विदेशी नागरिकांवर पोलिसांनी कारवाई पण केली, पण हे सगळ्यात मोठं गड मानलं जातं की पूर्ण देशातून ज्या ठिकाणी ही लोक येतात त्यामध्ये बांगलादेशी असण्याची पण शक्यता ते मी अजून त्या विषयाला वेळ देऊ शकलो नाही आहे ते माझा याच्यात। परंतु मी फक्त एक आपल्याला आणखीन एक माहिती देतो। यावेळी मालेगावकरांनी तिथे ते पारंपरिक होळी होत असते आदत त्यांनी मला निमंत्रित केलं आहे। तर यावेळी 13 मार्चला होलिका दहन त्यात ते रोहिंग्या आणि बांगलादेशींचं पुतळ्यांचं दहन करणार आहेत, त्यात मी स्वतः उपस्थित राहणार आहे। मोठ्या प्रमाणात आहे यांच्यावरती देशद्रोहासारखे पुणे यामध्ये दाखल होऊ शकतात। शासन म्हणून आपलं सरकार आहे, आपण काय करणार नाही यांच्यावर चौकशी गुन्हे दाखल झालेत। आणखीन जसं मी तर आज आग्रह केलाय की रेस्टिंग ऑफिसर फुल्ली इन्व्हॉल्व आहे मालेगावचा, तसंच महापालिका अधिकारी इन्व्हॉल्व आहेत, यांच्यावर पण कारवाई झालीच पाहिजे माझा आग्रह आहे। तो आणि फक्त इथले नाही दुसऱ्या ठिकाणचे पण तहसीलदार हे रिक्तर आहेत। 1 लाख रुपये रेट चालत होता, त्या 1 लाखमध्ये काही तहसील कार्यालय आहेत, काही एजंट, काही वर्तमानपत्र म्हणजे जाहिरात द्यावी लागते आणि काही वकील असं वाटप होत होतं। ही कॉमन आणि हे हा जो घडला ना गुन्हा, हा म्हणजे गुन्हा नाही हा प्रकार, ते मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात 54 शहर आहेत जिथे 1000 पेक्षा जास्त अर्ज आले, तर 54 पैकी 52 हे विदर्भ आणि मराठवाडा। फक्त 2 एक मालेगाव आहे आणि एक शिरपूर आहे, पण शिरपूरमध्ये जास्त जन्म प्रमाणपत्र आदिवासींना दिले गेले। मालेगाव माहिती आहे। आज एक आणखीन दुसरा असाच एक आर्थिक घोटाळा, यासाठी कळवण पोलीस स्टेशन येथे मी तक्रार दाखल केली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या कळवण भादवड गावात जे गेल्या आठवड्यात तिथला तलाठी तहसीलदारनी यादी दिली की या लोकांना किसान कार्ड द्यायचं आहे, त्यात 181 बांगलादेशी लोकांचा नावाचा समावेश आहे। आणि त्याचा गेले 8-10 दिवस मी स्वतः चौकशी पाठपुरावा करत होतो, तर काही हप्ते सुरुवातीचे गेले त्यांच्या खात्यात, पण त्यांची नावं अजून रद्द करण्यात आली नाही आहे। 48 तासाचा आत गुन्हा दाखल होणार। या चौकशी केली तर असंही लक्षात आलं की यातले बँक अकाउंट हे बांगलादेश बॉर्डरवरचा पश्चिम बंगालच्या काय शहरातले मालदा, 24 परगणा या भागातले आहेत। यातही चौकशी करण्याचं मला आयजी साहेबांनी आश्वासन दिलं आहे। देखील बांगलादेशी आढळून आलेले आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्याकडे 2 ठिकाणची आधार कार्ड मिळवून आलेली आहे। एकूणच हे व्याप्ती बघता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ही लोक दिसून येत आहेत। हे जे निरीक्षण जे आहेत ते सांगायला खेद वाटतं, दुःख होतंय, परंतु अनेक ठिकाणी मुंबई MMR रिजनमध्ये, मुंबई महानगर परिसरात, म्हणजे मीरा रोड असो, ठाणे असो, नवी मुंबई असो, कदाचित गरिबीमुळे असेल की बांगलादेशी महिला हे शारीरिक व्यवसाय जे काही त्याला आपण म्हणतो त्यात मोठ्या प्रमाणात आढळत आहे। डान्स बारमध्ये पण ठाण्याच्या हो, म्हणजे हे सगळी अति ॲक्टिव्हिटी महिलांसंबंधी जास्त बोलणं योग्य नाही, परंतु आता प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये कदाचित गरिबीमुळे असेल, कदाचित दडपणामुळे असेल आणि बांधकाम मजदूर, हे दोन्ही ठिकाणी पुरुष बांधकाम मजदूर आणि स्त्री आहे। पण बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात
आज माझी नाशिक विभागाच्या आयजी पोलीस दत्तात्रय कराळे सोबत सुमारे 1.5 तास चर्चा झाली. ते मालेगावमध्ये ते इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्याबद्दल समाधानी आहे आम्ही लोक. आतापर्यंत 2 गुन्हे रजिस्टर्ड झाले आहेत. त्यात 27-28 लोकांची अटक आणि 10-8 लोक फरारी आहे. सरकारी अधिकारी पासून एजंट, वकील, वर्तमानपत्राचे मालक आता वेगवेगळे लोक या विषयात आता केंद्र सरकारचे पण काही संस्थांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केले आहे. तो आकडा समोर येतोय जे गेले 3 महिने मी महाराष्ट्रात जवळजवळ 17 जिल्ह्यांमध्ये 37 पेक्षा अधिक तहसील कार्यालयात जाऊन आलो. एका अर्जासाठी 1 लाख रुपये, एक जन्म प्रमाणपत्रासाठी 1 लाख रुपये 2 नंबरमध्ये खर्च झाले आहेत. 2 लाखहून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्र हे विधानसभा निवडणुकीच्या काळात जुलै ते डिसेंबर दरम्यान म्हणजे 200 कोटी रुपये या 2 लाख अपात्र बेकायदेशीर बांगलादेशी लोकांना जन्माचं प्रमाणपत्र म्हणजेच भारतीय नागरिकत्व देण्यासाठी खर्च झाला आहे. या सगळ्यांचा तपास आता हळूहळू वरच्या पातळीवर पण सुरू होत आहे. महाराष्ट्रात एकंदर 29 FIR आतापर्यंत रजिस्टर करण्यात आली आहे. सर मालेगाव हा रेड कार्ड हे साधारण महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी सारखंच दिसलंय. म्हणजे मी सांगितलं 37 शहरात तहसीलमध्ये मी जाऊन आलो तर अंदाजे 1 लाख त्याचं टार्गेट असायचं. हे मोडच ऑपरेंडी आहे. सगळ्या ठिकाणी अर्ज सारखा, वकील सारखा, एफिडेव्हिट सारखे सगळेच. तर याच्यात वकील, एजंट, तहसीलदार कार्यालय आणि त्यांचा हँडलर म्हणजे ते जे बांगलादेशी किंवा जे कोणी असेल ते आता त्यात वेगवेगळ्या ठिकाणी समजा 25 ते 40 हजार पण अर्धे समजू द्या. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये अर्धे आणि अर्धे एजंट, हँडलर, वकील. आणि एक गोष्ट परत सांगतो, महाराष्ट्रात त्या 4-5 महिन्यात 2 लाख अर्ज, त्यातना 1,23,000 प्रमाणपत्र दिले गेले. 19,000 मंजुरी देण्यात आली होती पण दिले नव्हते म्हणून त्यांना स्थगिती दिली. 2 लाख लोक, 200 कोटी रुपये. आणि मी आपल्याला एक महत्वाची माहिती देतोय की हे जे 200 कोटी खर्च झाले आहे हे मोडस ऑपरेंडी हे मालेगावचं नाही आहे. मालेगावमध्ये सुरुवात झाली, याच्या मागे कोणतरी रॅकेट गँग आहे आणि हा पैशातला काही पैसा तो मालेगावमध्ये तो मी वोट जिहाद फंडिंग घोटाळा काढला होता त्यातले काही कोटी रुपये या योजनेत पण वापरण्यात आले आहे. पैसा विशेषतः कुठल्या देशातून येतो असं मला वाटतं. आता हात आपल्याला लक्षात आलाय की जो मालेगावचा जो फंडिंग घोटाळा काढला होता तो आता 2200 कोटीचा झाला. आता ईडीने, कारण या सगळ्यांमध्ये सरकारी तपास यंत्रणांनी ईडीला इनिशिएटिव्ह घ्यायचा अधिकार दिले होते. तर ईडीने जे दुसरी कंप्लेंट फाईल केली आहे त्यात 389 कोटी रुपये 389 करोड रुपीज सिराज मोहम्मद आणि ह्या लोकांनी अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीसाठी वापरले असं स्पष्ट उल्लेख केला आहे. 100 कोटी रुपयाची जमिनी घेण्यात आल्या आहे. त्यात दुसरे 2 नावं आलेली आहेत. नंदुरबार जिल्ह्यात की मालेगावमध्ये एक पण बांगलादेशी नाही आहे म्हणून त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत माहिती दिलेली. आता असं आहे की तपास सुरू आहे. तपासात आपल्या समोरच मी सांगितलं जवळजवळ 37-38 आरोपी, 2 FIR, 27-28 लोकांना अटक झालेली आहे. 5-7 लोक एंटिसिपेटरी बेलसाठी गेले, त्याचा खाली पण बेल रिजेक्ट झाला. आता मुद्दा असा आहे
की ते बांगलादेशी आहे की अफगाणिस्तानमधून आले की मग रोहिंग्या आहे की पाकिस्तानी आहे, हे तर तो सांगू शकणार ना. ज्यांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केलं तो सांगू शकणार. ह्या अर्ज आम्ही टाळलेत, मी पण टाळलेत. यात अनेकांमध्ये म्हणजे मी एक 100ची यादी दिली पोलिसांना की जिथे फक्त आधार कार्ड आहे. आधार कार्डला तर आधार धरताच येत नाही, त्याच्याकडे दुसरं एक पण प्रमाणपत्र नाही आहे. तो भारतात 50 वर्ष राहतोय, 60 वर्ष. कारण की हे सगळे जे आहेत यातनं 99% अर्ज हे मुस्लिम बांगलादेशींचे आहेत. बांगलादेशी प्रोनाऊन्स येतात म्हणजे काय उच्चार, आणि यातले हे सगळे 30 ते 65च्या दरम्यानचे आहेत. मग त्यांनी सांगावं लागणार ना, माझा हिंदुस्थानात इथे जन्म झाले, माझे आई भाऊ यात आहे जन्म प्रमाणपत्र, हे इथे राहत होते. एकही पुरावा नाही त्यांच्याकडे, म्हणजे ते हिंदुस्थानी नाही. आता कुठले आहेत? पाकिस्तानी आहे, बांगलादेशी आहे, अफगाणी. माझा देशात हे चालणार नाही. साहेब, एक प्रमाणपत्र रद्द झाले आणि त्याबाबतची काय कारवाई करणार? एक आणखीन मोठा घोटाळा मालेगावमध्ये बाहेर आला या जन्म प्रमाणपत्र. तर ते कायदा 2023 मध्ये सुधारणा झाली. त्यात हे अधिकार DM डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या ऐवजी दिले. पण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कॅन डेप्यूट दिस अप टू तहसीलदार. परंतु मालेगावमध्ये पण तहसीलदारला जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकार दिले, पण त्याचा उपभोग केला नायब तहसीलदार. म्हणजे सगळ्या सर्टिफिकेट 4000 अर्ज आले, त्याची सुनावणी, त्याची नोंद घेण्याचे आदेश, जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश, हे सगळे नायब तहसीलदारनी दिले. त्या संबंधी मी हरकत घेतली होती. काही रिटायर्ड जजचा लिगल एक्सपर्टचे ओपिनियन सरकारला दिले होते, मुख्य सचिवांकडे तक्रार केली होती. परवा मालेगाव तहसीलदारनी, नायब तहसीलदारनी जे 2009-19 जन्म प्रमाणपत्र दिले होते ते रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की जिथं तहसीलदार कार्यालय इन्व्हॉल्व आहे तसं मालेगाव महापालिकाचे अधिकारी पण या घोटाळ्यात सामील झालेले लक्षात आले आहे. त्यात मालेगाव महापालिकेने याचं आमचा जन्म रजिस्टर्डमध्ये नोंदीत नाव नाही आहे, रजिस्टर्ड झालं नाही असं सर्टिफिकेट द्यावं लागते. त्यांनी ब्लँक सर्टिफिकेट दिले आहे, ब्लँक तयार करून. म्हणजे इथे मिळाले 4300 आणि दुसऱ्या रजिस्टरमध्ये म्हणजे महापालिकेचा रजिस्टर आणि तहसीलदारचा रजिस्टर मधला आकडा टेली होत नाही. 400चा फरक आढळतोय. म्हणून मालेगाव महापालिकेचा या प्रकरणाची पण चौकशी करावी अशी मी मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे. आणि मी आग्रह केला आहे IG पोलीसना, या जे सरकारी अधिकारी इन्व्हॉल्व आहेत, रेशनिंग ऑफिसर इन्व्हॉल्व आहेत, मालेगाव महापालिकाचे अधिकारी, या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मालेगाव धुळ्याच्या ज्या कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.